जमिनीच्या वादातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. काँग्रेस नगरसेवक प्रतिनिधीवर गुन्हा दाखल. न्याय न मिळाल्यास जरांगे पाटील यांच्याकडे तक्रार करणार, शेतकऱ्यांचा इशारा. सांगवी परिसरातील जमिनीचा वाद वाढतच चालला आहे. याच वादातून काँग्रेस नगरसेवक प्रतिनिधी व पती असलेले काझी नाफे यांच्या विरोधात शेतकऱ्याला अडवून धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांनी काझी नाफे यांनी खंडणी मागितल्याचा आरोप करून तक्रार दिली होती. यातील फिर्यादी प्रल्हाद शंकरराय कोकाटे यांची मौजे सांगवी बुद्रुक शिवारात गट क्रमांक 336 मध्ये 65 गुंठे जमीन आहे. या जमिनीवर कोकाटे मागील काही महिन्यापासून प्लॉटिंग करून विक्री करत आहे. 15 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कोकाटे आणि त्यांचे भाऊ आपल्या जागेवर थांबलेले असताना प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक प्रतिनिधी काझी नाफे तिथे आले. त्यांनी ही जमीन स्मशानभूमीची असल्याचे म्हणत प्लॉटिंगच्या कामाला विरोध केला. वडिलोपार्जित जमीन असूनही नगरसेवक प्रतिनिधीने चुकीचा दावा केला आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचा वक्तव्य केला. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सांगत फिर्यादीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 299, 329/3 आणि 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जमिनीचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा असताना त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न झाला का, या दिशेने पोलीस आता तपास करत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके करत आहे. आम्ही 18 तारखेला विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये साहेबांनी आम्हाला स्वतः शेतकऱ्यांना बोलून घेतलं की बुवा नाफे तुम्हाला कशा पद्धतीने त्रास देतो. तर आम्ही त्यांना सरळ सांगितलं की बुवा आम्ही जमिनी विकलेल्या आहेत आमच्या. अगोदर त्यांना आमच्या जमिनीवर फ्लड झोन आहे, आरक्षण आहे, हे आहे ते आहे, असं काही करून आम्हाला हे म्हणजे दबाव टाकला आमच्यावर. आणि आमचं नाफेचं काही घेणं देणं नाही. ते प्रभाग क्रमांक 2मध्ये आहे, आम्ही 3मध्ये आहोत. बरं त्याचं जर व्यवस्थिशीर जर त्याला मुस्लिम समाजाचं हित करायचं असेल आणि जर त्याला जर त्याची मागणी असेल की समजा जागा आहे तर त्यानं त्याच्या प्रभागामध्ये मागावं. आमच्या इकडे येण्याचा त्याचा काही अधिकार नाही. नंतर हे पॉईंट जर त्याचा नाही चालला म्हणून त्यानं नंतर सांगितलं की हे फ्लड झोनमध्ये आहे, पाणी येते हेच येते. नांदेडमध्ये फ्लड झोन कुठं नाही. आनंदनगरसारखा एरियासुद्धा पाण्यामध्ये आहे. देगलूर नाका आहे, जुना मोंडा आहे, टावर आहे, पुन्हा खडकपूर आहे. हे पाण्यातले झोन त्याला दिसले नाही काय. इतके सिटी पाण्यामध्ये वाहिलेली त्याला दिसले नाही. मग आम्ही गरीब शेतकरी त्याला पाण्यामध्ये कसे दिसालो. तर हे पाण्याचं नव्हतं किंवा फ्लड झोनचं काही नसून याला फक्त पैसे मागणं आणि काहीतरी उकळाउकळी करणं आणि आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याला त्रास देणं एवढंच त्याचं काम राहिलेलं आहे. आणि आम्ही आहो हिंदूचे, ते आहे मुस्लिमचा. त्याला जर स्वतःच्या समाजासाठी जर काही हित करायचं असेल आणि त्याला जर स्मशानभूमी जागा पाहिजे असेल तर आम्हीच मिळालो काय. त्यानं त्याच्या प्रभागामध्ये जागा उपलब्ध करून घ्यावी. आमच्या जमिनीवर आरक्षण आहे म्हणून आम्हाला त्रास देऊ नये हे आमचं कळकळीचं मागणं आहे त्याला. पण तो ऐकायच्या मनस्थितीत नाही म्हणून आम्ही FRI सुद्धा दाखल केलेली आणि प्रशासन आम्हाला न्याय दिली याची आम्हाला खात्री आहे. आमची जमीन स्वतः मुस्लिम समाजालाच आम्ही प्लॉटिंग दिलेली आहे आणि त्यांचे संबंध आमचे संबंध चांगले आहेत. पण त्याच्या या अशा आडमुटकी धोरणामुळे आणि हप्तेखोरीमुळं बाकी लोक आमच्याकडे जमिनीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने झालेला आहे आणि ते उद्याच्याला अडचणी निर्माण व्हायल्यात आम्हाला. आमचे केलेले व्यवहार आणि जे काही समोर जे प्लॉटिंग आम्ही शेती विकून शेती घेतलेली साहेब, पैसे आम्हाला आता पुढचे व्यवहार करायचे अडकून बसलेले आहेत आमची. आणि येणारे प्लॉट घेणारे लोक थोडे याच्या असे जातीवादामुळं भीती निर्माण झालेली आहे घेणारामध्ये. त्यामुळे ते सुद्धा काही तेवढं हे करणार. बदनाम झालेली वस्तू कोण घेणार आहे साहेब. विनाकारण आमच्या जमिनीला तो बदनाम करून पैसे उकळायचे धंदे करतो. इतके पैसे द्या, तितके पैसे द्या. नाही बिलकुल नाही साहेब. आमची जमीन पूर्वकची आहे ना. आरक्षण ज्यावेळेस महानगरपालिकेनं पुनर्रचना आरक्षण टाकलं होतं त्यावेळेससुद्धा आमच्या आरक्षणामध्ये नव्हती. आणि आरक्षण तर ऑलरेडी आम्ही स्वतः शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेनं आम्हाला आरक्षणमधून मुक्त केलेलं आहे. आरक्षण नाही किंवा कुठल्याही प्रकारचा झोन शिल्लकच नाही. पण तो मागले नाही ते भूत उकरून काढून आम्हाला एक भेव दाखवतो आणि घेणाराला थोडं भेडू घालतो. त्यामुळे एक तर आमची जमीन विकली जात नाही आणि आमचे व्यवहारही होत नाहीत. आज आमची अवस्था अशी झालेली आहे की इकडं आड आणि इकडं विहीर. आम्ही जावावं कोणाकडे. आम्ही पोलीस स्टेशनला सरळ सांगितलं आहे की योग्य ती कारवाई करा आणि याला होईल तितकं लवकर आम्हाला याच्यापासून वाचवा. हे आम्ही सरळ सांगितलेलं आहे पोलीस स्टेशनला. आणि जर या व्यतिरिक्त जर यानं नाही ऐकलं आणि जर आमचं नाही ऐकलं तर आम्हाला जरांगे पाटलाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्हाला याची तक्रार जरांगे पाटलाकडे करावीच लागणार आहे साहेब.